नमस्कार. आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. जगभरातले देश एकत्र येऊन असे गट का बनवतात आणि ते नक्की कसे काम करतात? चला, हा सगळा प्रकार आज सोप्या शब्दांत समजून घेऊया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की देशांना अशी टीम बनवायची गरजच का पडते? का करतात ते असे गट तयार? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. तर आपल्या या प्रवासात आपण कुठे कुठे थांबणार आहोत? आपण सुरुवात करू आशियापासून, सार्क आणि आसियानबद्दल बोलू, मग युरोप आणि आफ्रिकेकडे वळू, त्यानंतर राष्ट्रकुल नावाच्या एका ऐतिहासिक गटाबद्दल जाणून घेऊ आणि शेवटी जागतिक बँकेवर एक नजर टाकूया. ओके, तर प्रादेशिक सहकार्य म्हणजे नेमकं काय? बघा, याचा मूळ उद्देश अगदी साधा आहे. आजूबाजूच्या देशांनी एकत्र यायचं, एकमेकांना मदत करायची आणि सगळ्यांनी मिळून पुढे जायचं. सिम्पल. चला तर मग आपल्या या वर्ल्ड टूरची सुरुवात करूया आशिया खंडातून. आणि इथे आपण दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या संघटनांबद्दल जाणून घेणार आहोत, सार्क आणि आसियान. तर पहिलं नाव आहे सार्क, म्हणजेच दक्षिण आशियाई देशांची संघटना. ही 1985 मध्ये सुरू झाली आणि यात भारत आणि त्याच्या शेजारी राष्ट्रांसोबत एकूण 8 सदस्य देश आहेत. याचं मुख्यालय आहे नेपाळच्या काठमांडू शहरात. बरं, मग सार्क का बनवलं गेलं? याचं ध्येय फक्त पैसा किंवा व्यापार नाहीये, तर सदस्य देशांमधल्या लोकांचं आयुष्य सुधारावं, एकमेकांची संस्कृती वाढावी आणि सगळ्यांनी मिळून प्रगती करावी, हा यामागचा मुख्य विचार आहे. पण एक मोठा प्रश्न आहे, सार्क जेवढं यशस्वी व्हायला हवं होतं तेवढं झालं का? नाही. आणि याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे सदस्य देशांमधले आपापसातील वाद. यामुळे होतं काय की सगळे देश एकत्र येऊन महत्त्वाचे निर्णयच घेऊ शकत नाहीत आणि संघटनेचं काम अडकून पडतं. आता सार्ककडून वळूया आशियातल्याच दुसऱ्या एका मोठ्या प्लेयरकडे, आसियान. याची सुरुवात झाली होती 1967 मध्ये. तेव्हा फक्त 5च देश होते, पण आज यात आग्नेय आशियातले तब्बल 10 देश सदस्य आहेत. आसियानची ध्येय अगदी क्लिअर आहेत. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी एकत्र काम करायचंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ही कुठलीही मिलिटरी किंवा लष्करी संघटना नाहीये. हा फक्त आणि फक्त विकासासाठी बनलेला एक गट आहे. आसियान किती महत्वाचा आहे हे या एका आकड्यातून समजतं. विचार करा, जगातली तब्बल 9% लोकसंख्या या 10 देशांमध्ये राहते. म्हणजे याचा जागतिक स्तरावर किती मोठा प्रभाव असेल, नाही का? चला, आता आशियाचा प्रवास संपवून आपण जाऊया युरोप आणि आफ्रिकेच्या दौऱ्यावर. इथे आपल्याला 2 खूपच पॉवरफुल संघटना भेटणार आहेत. पहिलं नाव आहे युरोपियन युनियन, म्हणजे EU. 1992 साली याची स्थापना झाली. आज यात 27 युरोपियन देश आहेत. आणि याची सगळ्यात खास गोष्ट काय माहितीये? एकच बाजारपेठ आणि एकच चलन, म्हणजे युरो. यामुळे या देशांमध्ये फिरणं, व्यापार करणं इतकं सोपं आहे की जसं काही आपण एकाच देशात फिरतोय. आणि EU हे फक्त नावापुरतं संघटन नाहीये, ते जवळजवळ एका मोठ्या देशासारखं काम करतं. त्यांची स्वतःची संसद आहे, स्वतःचं न्यायालय आहे, अगदी सेंट्रल बँक सुद्धा आहे. आणि याच संस्था सगळ्या सदस्य देशांसाठी कायदे आणि नियम बनवतात, ज्यामुळे सगळं युरोप एकजुटीने काम करतो. आता युरोपकडून वळूया आफ्रिकेकडे. आणि इथली गोष्ट तर खूपच प्रेरणादायी आहे. एक काळ होता जेव्हा हा संपूर्ण खंड वसाहतवादाच्या छायेत होता. पण आज परिस्थिती बदलली आहे. 2002 मध्ये आफ्रिकन युनियनची स्थापना झाली आणि नुकतंच 2023 मध्ये त्यांना G20चं कायम सदस्यत्व मिळालं. ही खरंच एक खूप मोठी आणि ऐतिहासिक गोष्ट आहे. तर मग या आफ्रिकन संघाचा मुख्य उद्देश काय आहे? तो म्हणजे आपल्या सगळ्या 55 सदस्य देशांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं. नववसाहतवाद हा शब्द महत्वाचा आहे. याचा अर्थ आता कोणी बाहेरून येऊन आर्थिक किंवा राजकीय दबाव टाकू नये, यासाठी हे सगळे देश एकत्र लढतात. आता आपण एका अशा ग्रुपबद्दल बोलणार आहोत जो थोडा वेगळा आहे. कारण हे देश भूगोलामुळे नाही, तर त्यांच्या समान इतिहासाने एकमेकांशी जोडलेले आहेत. या संघटनेचं नाव आहे राष्ट्रकुल किंवा इंग्रजीमध्ये कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स. यात कोणते देश आहेत? तर एकेकाळी जे देश ब्रिटिश साम्राज्याचा भाग होते ते सगळे आज स्वतंत्र देश म्हणून याचे सदस्य आहेत. याची सुरुवात 1926 मध्ये झाली आणि आज यात तब्बल 56 देश सामील आहेत.
ह्या संघटनेची उद्दिष्ट बरीच आहेत, जसं की लोकशाहीला सपोर्ट करणं, गरिबी कमी करायला मदत करणं आणि हो, खेळ, विज्ञान आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणं. थोडक्यात सांगायचं तर ज्यांचा इतिहास सारखा आहे त्या देशांमध्ये एक चांगला मैत्रीचा आणि सहकार्याचा भाव निर्माण करणं. आपण जे कॉमनवेल्थ गेम्स बघतो ना, ते याच संघटनेचं एक उत्तम उदाहरण आहे. तर आपल्या या वर्ल्ड टूरच्या आपण आता शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा सारांश घेऊया आणि मग एका खूप महत्त्वाच्या जागतिक संस्थेबद्दल बोलूया. बघा, आपण सार्क पाहिलं, आसियान पाहिलं, युरोपियन युनियन, आफ्रिकन युनियन आणि कॉमनवेल्थ. या सगळ्यांचे काम करण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांचा इतिहासही वेगळा आहे, पण या सगळ्यांच्या मागे एक उद्देश मात्र समान आहे, तो म्हणजे एकत्र येऊन शांतता, स्थिरता आणि विकास साधणं. आता जागतिक सहकार्याबद्दल बोलतोय तर त्याच्या आर्थिक बाजूबद्दल बोलल्याशिवाय कसं चालेल? आणि इथे सगळ्यात मोठं नाव समोर येतं ते म्हणजे जागतिक बँक किंवा वर्ल्ड बँक. जागतिक बँक म्हणजे फक्त एक बँक नाहीये. तो खरं तर 5 वेगवेगळ्या संस्थांचा एक ग्रुप आहे. या सगळ्या संस्था मिळून वेगवेगळी कामं करतात. जसं की विकसनशील देशांना विकासासाठी कर्ज देणं, खाजगी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी मदत करणं. थोडक्यात काय तर ही जागतिक अर्थव्यवस्थेची एक मोठी ताकद आहे. आणि आता जाता जाता एक प्रश्न. आजच्या जगात बघा, सगळं काही कसं एकमेकांशी जोडलेलं आहे. व्यापार, टेक्नॉलॉजी. एवढंच नाही तर समस्यासुद्धा जागतिक आहेत. मग अशा परिस्थितीत देशांनी एकत्र येऊन असे गट बनवणं हे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचं झालं आहे असं नाही का वाटत? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.